करावं लागणार आहे। गेल्या 6 दिवसांपासून पडणाऱ्या तुफान पावसाने पालघर जिल्ह्याचं अक्षरशः कंबरडं मोडलंय। मुंबईलगतच्या जिल्ह्याचे हाल एखाद्या दुर्गम भागात असणाऱ्या ठिकाणापेक्षाही जास्त भयंकर आहेत। पालघर, वसई, विरार, नालासोपारा या भागांना संपूर्ण पाण्याचा वेढा आहे। घराबाहेर पाऊल टाकणंही अशक्यप्राय झालंय। सलग 6 दिवस लाईट नाहीये। अशा भीषण परिस्थितीत इथले सर्वसामान्य अडकलेत। लहान मुलं, आजारी, वृद्ध, गरोदर महिला सगळेच जण प्रत्येक दिवसाशी अक्षरशः झुंज देत आहेत। उंबरठ्यापर्यंत आलेल्या पावसाने 6 दिवसात घराचाही ताबा घेतला। त्यामुळे घरातील वस्तू आणि अन्नधान्यही असून नसल्यासारखं झालंय। वीज नसल्यानं मोबाईलही संपर्कहीन झालेत। अनेक ठिकाणी बोटींच्या सहाय्याने बचाव कार्य सुरू आहे। तर पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक उद्या जिल्ह्याचा पाहणी दौरा करणार आहेत। तर वसई विरारमधली परिस्थिती गंभीर आहे। उपाययोजना सुरू असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। तर मुंबईतील पूरस्थितीत नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने नवा आराखडा तयार केल्याचंही फडणवीसांनी म्हटलं। जवळपास रोज 100 mm पेक्षा जास्त पाऊस हा 1 जुलैपासून त्या ठिकाणी चाललेला आहे आणि त्यात 6 जुलैला तिथे NDRF आणि SDRF दोन्हीच्या ज्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। सगळ्या मोबाईल कंपन्यांची चर्चा करून, कारण मोबाईलचं नेटवर्कही तिथे गेलं आहे, कारण तो जो मोबाईल कंपनीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डॅमेज झालेलं आहे। विशेषतः जे आपलं इलेक्ट्रिसिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते मोठ्या प्रमाणात डॅमेज झालेलं आहे। त्यामुळे काही भागांमध्ये जाणीवपूर्वक लाईन बंद करावी लागलेली आहे। काही भागांमध्ये अगदी लोकांना जेवण देण्यापासून देखील काम करावं लागणार आहे। तर त्याकरता जो काही निधी आहे तो निधी देखील या ठिकाणी आपण हा दिलेला आहे। मुंबईमध्ये खरं म्हणजे ब्रिमस्टो ॲक्टचा जो आपण आराखडा तयार केला प्रभूसाहेब, आता मला देखील 25 वर्ष या सभागृहात झाले, तुम्ही महानगरपालिकेतही राहिले, पण 25 वर्ष आपण तोच एक आराखडा ऐकतोय आणि तो अजूनही पूर्ण झाला नाही। पण आता त्यातल्या मेजर गोष्टी या पुढच्या 1-2 वर्षात पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि त्यासोबत मुंबईकरता एकात्मिक पूर नियंत्रणाचा एक आराखडा 13,000 कोटी रुपयाचा आपण तयार केला आहे। हा आराखडा केंद्र सरकारला आपण सादर केलेला आहे। केंद्र सरकारच्या मान्यतेने या आराखड्याची अंमलबजावणी आपण सुरू करणार आहोत। गेल्या 48 तासात पावसाशी संबंधित विविध दुर्घटनांमध्ये 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, संरक्षक भिंती आणि घरांचे भाग कोसळले, तर काही भागात दरडी कोसळल्यानं दुर्घटना घडली आहे। मुंबईसह कोकण, पुणे आणि घाटमाथ्यावरील भागांमध्ये पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय। पावसाचा जोर कायम असतानाच 48 तासात गेलेले 14 बळी राज्यासाठी चिंतेची बाब आहे। प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे। 1 जून ते 8 जुलै या कालात 62 जणांचा मृत्यू झालाय, तर तिकडे साताऱ्याच्या फलटण तालुक्यात खामगावमध्ये विजेचा